नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण काय शिकणार आहोत? आज कोणता दिवस आहे? मात्रावृत्ताचा. बरोबर. तर आज आपण मात्रावृत्त शिकणार आहोत. गेल्या वेळीची वृत्त तुम्हाला आठवत आहेत ना? बघा द्या पटापट कमेंटमध्ये कोणकोणती वृत्त झालीत आपली. आज तुमची परीक्षाच घेऊया आपण. कोणती कोणती वृत्त झाली आहेत ती आपल्या या कमेंटमध्ये जरूर सांगा. तर म्हणजे आज आपण शिकणार आहोत मात्रावृत्त. आणि मात्रावृत्त हे जे आहे आज आपण शिकणार आहोत ते आहे दिंडी. अतिशय प्रसिद्ध असं हे मात्रावृत्त आहे. आपण अनेक गाण्यातून अनेक वेळा कीर्तनातून हे ऐकलेलं आहे. गद्य आणि पद्य यांच्या साधारण मधलं असं याला म्हणता येईल. कारण आपण कीर्तनामध्ये ऐकतो की काही भाग पद्याचा तर काही भाग गद्याचा असतो. म्हणजे गद्य आणि पद्य यांचं मिश्रण करत करत एखादी कथा ज्या वृत्तात गुंफली जाते ते वृत्त म्हणजे दिंडी. तर दिंडी हे वृत्त मात्रावृत्त अतिशय सोपं साधं सरळ असं मात्रावृत्त आहे. तर त्याची काही लक्षणं आपण बघून घेऊया या मात्रावृत्तामध्ये. पण त्या अगोदर ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करायला आणि कमेंट्सचा पाऊस पाडायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आपण आता मात्रावृत्त दिंडीकडे वळूया. त्याचं जे लक्षण आहे अतिशय सोपं आहे. मात्रावृत्तामध्ये काय महत्त्वाचे आहेत? मात्रा. मात्रा कशा मोजायच्या आहे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत. लघुची 1 मात्रा, गुरुच्या 2 मात्रा. ठीक आहे. फक्त यात एकच नियम आहे, तो म्हणजे यामध्ये एकूण आहेत मात्रा 19 आणि त्यामध्ये 9 अधिक 10 असे त्या मात्रांची जी योजना केलेली आहे. म्हणजे एका ओळीमध्ये 19 मात्रा असणार आहेत. अक्षरसंख्या कितीही असेल, कधी कमी असेल कधी जास्त असेल, पण एकूण ज्या मात्रा आहेत त्या मात्रा किती असणार आहेत? 19. आणि त्या मात्रांची जी काही रचना आहे ती कशी असणार आहे? 9 अधिक 10. फक्त एवढंच आपल्याला बंधन पाळायचं आहे की एका म्हणजे थोडक्यात 9व्या मात्रेवर इथे यती आहे. एका खंडामध्ये 2 खंड जर केले एका ओळीचे तर पहिल्या खंडामध्ये 9 मात्रा असायला हव्यात आणि दुसऱ्या खंडामध्ये 10 मात्रा असायला हव्यात, बस. आणि बाकीचं तर आहेच, म्हणजे त्याला यमक असायला हवं. शक्य असेल तिथे अनुप्रास असायला हवा, कारण त्याशिवाय त्या काव्याची गोडी येणार नाही. आणि एखादी कथा ती त्यात गुंफली जावी, एक सर्वसाधारण असा नियम आहे. नियम म्हणण्यापेक्षा त्याचं लक्षणच तसं आहे, कारण कथेसाठी वापरण्यात येणारं असं हे वृत्त आहे, म्हणून याला दिंडी वृत्त म्हणतात. तर आपण एक उदाहरण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी पाहूया. आपण काय करतो, इथे काही 3-3चे गट आपल्याला करायचे नाही आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जी आहे ती ओळ तशी लिहून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे खाली ज्या त्याच्या मात्रा येतात त्या मात्रा लिहिणार आहोत. तुझी चिंता ती दूर करा याते, करुणी आलो सखी लग्न निश्चयाते, विभव सद्गुण कुलरूप युक्त ऐसा, असे जा माता रती समदन जैसा. एक लग्नाळू मुलीचा बाप, पिता सांगतोय आपल्या पत्नीला, सांगतोय की आता तू काळजी करू नकोस, कारण मी आपल्या मुलीसाठी एक छानसं स्थळ निश्चित करून आलेलो आहे. तर असं हे जे वर्णन आहे ते वर्णन आपण इथे ऐकणार आहोत किंवा आपण ह्याचं वर्णन जे पाहणार आहोत आणि त्याच्या आपण मात्रा कशा आहेत किंवा दिंडी वृत्तामध्ये ते कसं काय बसलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. तुझी चिंता ती दूर करा यात आपण काय करूया, सर आपल्या मात्रा लिहित जाऊया. ठीक आहे. तुझी एक, झीचे 2 मात्रा, चिंता अनुस्वार आहे म्हणून 2 मात्रा, ताच्या 2 मात्रा, तीच्या 2 मात्रा. आता इथे आपण काय केलं, यामध्ये मोजल्या या 1 अधिक 2 3 अधिक 2 5 अधिक 2 7 अधिक 2 9. 9 मात्रा म्हणजे इथे आपलं यती आला. दूर करा याते 2 1 1 2 2 2 3 4 2 6 2 8 2 10. 9 अधिक 10 बरोबर आहे. करुणी आलो सखी. आता बघा इथे इथे हीच एक गंमत आहे बरं का या मात्रा वृत्तातली किंवा दिंडी वृत्तातली, की यामध्ये अक्षरसंख्या फार वेगवेगळी असू शकते. आता इथे पहा ना, तुझी चिंता ती म्हणजे 9 मात्रांसाठी इथे किती अक्षर आली आहेत बघा, 5 अक्षर आली. आणि दूर करा याते या ठिकाणी 10 मात्रांसाठी इथे 6 अक्षर आली. पण इथे बघा करुणी आलो सखी म्हणजे 9 मात्रांसाठी इथे किती आले, 1 2 3 4 5 6 7 अक्षर आली. आणि लग्न निश्चयाते इथे 1 2 3 4 5 6 अक्षर आली. म्हणजे
मात्रांसाठी जास्त अक्षरं आणि 10 मात्रांसाठी कमी अक्षरं असा सुद्धा एक मेळ असतो किंवा अशी सुद्धा एक प्रकारची योजना असते. हीच तर खरी या वृत्ताची गंमत आहे बरं का. तर करुणी आलो सखी 1 1 1 आलो 2 2 सखी 1 1 बघा 3 2 5 2 7 आणि 2 9. लग्न निश्चयाते 2 अधिक 3 1 3 म्हणजे 2 लग्न लग्न लक्षात आलं की लग्न म्हणून लच्या 2 मात्रा ग्न 1 मात्रा निश्चयाते नीवर आघात आहे जोर आहे म्हणून 2 मात्रा ष्ट पुन्हा 1 मात्रा याते 2 2 मात्रा अशा प्रकारे 9 अधिक 10 कोणत्याही पुढच्या ओळीचं तुम्ही पाहू शकता. विभव सद्गुणकुल 1 1 1 सद म्हणून 2 गुण म्हणून 1 1 कुल 1 1. इथे पण बघा 3 3 6 आणि 2 8 इथे 8 अक्षर आली आहेत 9 मात्रांसाठी. आहे की नाही गंमत. आणि रूपयुक्त ऐसा रू दीर्घ आहे 2 पचा 1 यूच्या 2 आणि युक्त आहे म्हणून यूच्या 2 मात्रा तला 1 ऐसा 2 2 मात्रा म्हणजे 2 अधिक 1 3 अधिक 2 3 2 5 1 6 2 8 आणि 2 10 असे ज्या माता. आता इथे बघा असे ज्या माता फक्त 5 अक्षर आली पण मात्रा मात्र आपल्या 9 असे 1 अधिक 2 ज्या माता 2 2 2 म्हणून झाले 9 मात्रा. रतीस मदन जैसा. आता इथे बघा 10 मात्रांसाठी 3 3 6 आणि 2 8 अक्षरं आली. म्हणजे असा अक्षरांचा क्रमसुद्धा फार गमतीशीर फिरत असतो. म्हणजे कधी 9 मात्रांसाठी जास्त अक्षरं असतील 10 मात्रांसाठी कमी अक्षरं असतील किंवा विरुद्ध दिशेने. म्हणजे असा अक्षरांचा क्रमसुद्धा खूप खेळता राहतो आणि एकूण जी लय आहे ती सुद्धा साधली जाते आणि खूप छान अशी एक चाल म्हणजे गद्यासारखीच चाल असते पण पद्यातली. अशी खरी या वृत्ताची गंमत आहे. तर मंडळी या वृत्ताचं लक्षण आणि याची रचना याची गोडी तुम्हाला अजून चाखावीशी वाटत असेलच तर माझी या वृत्तातली एक भोळा साधू नावाची एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो. दिंडी वृत्त अर्थातच मात्रांची योजना 9 अधिक 10. भोळा सदू कवितेचं नाव आहे भोळा सदू. ही कविता म्हणजे एक मालक आणि त्याचा एक भोळसट असा एक त्याचा नोकर अशी एक ती कविता आहे की तो भोळा असतो आणि तो त्याच्या भोळेपणामध्ये काही कशा गडबडी करून ठेवतो आणि कशी त्यात गंमत तयार होते हे सांगण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. सदू नावाचा दास एक होता अति प्रामाणिक स्वामीनिष्ठ ख्याता कामधामासी न कदा कंटाळे परी भोळ भावे करी सदा घोळे काम वाढ जरी होता चुकोनिया घेती मालक त्यास सांभाळूनिया. म्हणजे असं काही गडबड करायचा पण मालक सुद्धा जे प्रेमळ होते काही चुका जरी झाल्या कधी काही काम वाढलं तरी मालक सांभाळून घ्यायचे. एके दिनी त्या मालक निरोपीती नसता मी राख घरा नीट निगुती. आता एक दिवस मालक म्हणाले की मी जरा बाहेर चाललो आहे तर जरा घराची व्यवस्थित राखण कर. तर कामं सांगितली काय काय तुला आज कामं करून ठेव म्हणून. मी गेल्यावर येत अतिथीचारी विचारून नावे करी पाहुणचारी येता घरी वाढ सामान पाही ठेवी भरुनी डब्यात लवलाही घर करोनी स्वच्छ धूळ झाड लोटे धू कपडे सर्व साबणास छाटे लक्षात ठेवूनी तो कामासी लागला मालक निघाल्याच सरशी. तर मालकाने सांगितलं की मी आता जरा बाहेर चाललो आहे तर मी गेल्यानंतर आपल्याकडे काही पाहुणे येतील 4 पाहुणे येतील त्यांना नावं विचार त्याचा नीट पाहुणचार कर आणि आपल्या घरी काही वाणसामान येईल ते सुद्धा व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेव बरं का. आणि घर स्वच्छ करून ठेव काही धूळ वगैरे असेल तर झाडलोट करून ठेव सगळे कपडे स्वच्छ धू आणि साबण जे आहे तो अगदी व्यवस्थित त्या कपड्यांना वापर आणि छान आपटून धुपटून कपडे धु बरं का असं लक्षात ठेवायला सांगितलं. आणि त्यांनीसुद्धा हो हो मालक माझ्या सगळं लक्षात आहे असं म्हणून मालक निघाल्यासरशी तो कामाला लागला. आता काय गंमत झाली बघा. आली साखरी बाई पाहुणी कोंबी पिंपात न सापडे बरणी
हँगरस नामे येत जो पाहुणा, अडकवीत कपाटी त्यास नेऊना. झाली गंमत अशी की त्याच्या डोक्यात झाली कामाची सरमिसळ. मालकाने सांगितलं 4 पाहुणे येतील, त्याची नावं विचार आणि त्यांचा योग्य तो पाहुणचार कर. आणि इतर कामं सांगितली होती. इतर कामांची आणि या पाहुण्यांच्या नावांची झाली सगळी सरमिसळ. तर एक बाई आल्या साखरीबाई नावाच्या. याने काय केलं, साखरीबाई मालकांचं सांगितलं होतं की सगळ्या डब्यात व्यवस्थित भरून ठेव. त्या साखरीबाईंना घेतलं, डब्यात कोंबलं. डब्यात काय तेव्हा मावी ना, त्यांना त्याने काय केलं, पिंपात नेऊन कोंबून ठेवलं. आणि दुसरा एक पाहुणा आला, त्याचं नाव होतं हँगरस. तर ह्याला लक्षात, हा सगळी कामं सांगितली घरात ती करायला. मग त्याने काय केलं, त्या हँगरस नावाच्या माणसाला कपाटात नेऊन अडकवून ठेवलं. धुळकर नाव तो रांगडाची गडी, मारे झाडूने अंग अंग झोडी. साबण रावास पाण्यात बुचकळे, मारी धोपटी पिळे अन आघळे. इतक्यात अजून तिसरी व्यक्ती आली, धुळकर नावाची. तो आता असा जरी अंगाने अगदी रांगडा गडी होता, तर ह्याने काय केलं, त्याला मारून मारून त्याचं अंग पार झोडून काढलं. आणि चौथी एक व्यक्ती आली, त्याचं नाव होतं साबणराव. तर साबणरावला काय केलं, ह्याने उचललं आणि पाण्यात बुचकळलं आणि चांगलं मारून धोपटून धोपटण्याने त्याला धोपटलं. अगदी पार त्याला पिळून आघळून काढलं. येती परतूनी ते संध्याकाळी, मालक पारिती हातास कपाळी. पाहुण्यांची मागती क्षमा दोघे, भोळा सदू मग पाया तो लागे. संध्याकाळी जेव्हा मालक घरी आले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडून पाहुण्यांचा असा फार मोठा अपमान झाला किंवा फार मोठा एक त्याची गोंधळ झाला. आपण सांगितलं काय होतं आणि प्रत्यक्षात घडलं काय, असं पाहून मालकाने स्वतःच्याच कपाळाला हात मारून घेतला आणि त्या दोघांनी मिळून मग पाहुण्यांची क्षमा मागितली. सदूच्या जेव्हा त्याची चूक लक्षात आली तेव्हा तो सगळ्यांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागू लागला. तर असा हा भोळा सदू कोणाच्याच घरी नसावा. तर काय मंडळी, आजचा आपला हा भाग आपल्याला आवडला असेलच. आजच्या दिंडी वृत्ताचं जे लक्षण आहे किंवा जी काही तिची रचना आहे ती तुम्हाला नक्कीच कळली आणि पटलेली, आवडलेली असेल. आणि अर्थात म्हणजे कविताही आवडली असेल. तर नेहमीप्रमाणे ऋतू आहे म्हणताचे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.